सांगोला शहरात चिंचोली रोड आणि मुगद रोडवर अवैध प्रकारे डाळिंबाचे लिलाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या, तसंच प्रसारमाध्यमात सुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रणांची बैठक बोलवली, सगळे कायदे जे बोलून आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलं नाही की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान नाही झालं पाहिजे, परंतु जी काय कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गाने होणं आवश्यक आहे। त्यामुळे आजपासून 8 दिवस एपीएमसीच्या नेतृत्वात हे जे बाहेर चाललेले लिलाव जे एपीएमसी कायद्या दृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही, हे लिलाव एपीएमसी हद्दीत नेण्यासाठी एपीएमसी सचिवांच्या आदेशाखाली एक समिती नेमण्यात ठरलं आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस, महसूल प्रशासनाचे स्थानिक कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील आणि नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून 8 दिवस जागृती करून ह्या लोकांना आम्ही एपीएमसीमध्ये लिलावासाठी, कारण एपीएमसीमध्ये आपल्याला भरपूर जागा आहे, एपीएमसीमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे, तसे त्यांना नोटीस द्या, त्याला सूचना द्या, जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या 8 दिवसात त्यांच्यावर आम्ही सक्तीची कारवाई करू, जेणेकरून दुपारी 2 ते 6 काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यांमधून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या 2 बैठकी काल आज घेतल्या। धन्यवाद। विनोद बाबुराव बाबर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। आज सांगोला येथील तहसीलदार साहेबांनी परप्रांतीयांच्या विरोधामध्ये जी आम्ही धरणे आंदोलन उद्या करणार आहे त्या संदर्भात मीटिंग लावली होती, त्यासाठी आलो होतो। तर यामध्ये सीओ साहेब, मुख्याधिकारी, पीआय साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते परप्रांतीय व्यापारी, त्यांचा प्रतिनिधी एकही इथं उभा राहिलेला नाही। याच्यातून असं लक्षात येतं की ही व्यापारी किती मोजोर झालेले आहेत। प्रशासनाने विनंती करूनही आज ते मीटिंगला किंवा चर्चेला उपस्थित राहिलेले नाहीत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली 5-7 वर्षे, कित्येक वर्ष ह्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करते आहे आणि इथून पुढेही जर ह्यांचा मोजोरपणा असाच राहिला तर याच्यानंतर कडक स्वरूपाचं मनसेच्या स्टाईलनं आंदोलन केलं जाईल। आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान न करता स्थानिक लोकांना त्रासही झाला नाही पाहिजे आणि व्यापाऱ्यांची मजुरीही मोडून काढता आली पाहिजे, अशा अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करावी। त्यांचे सगळे कायदेशीर कागदपत्र इंडियन मायग्रेशन ऍक्टनुसार ते त्यांना लायसन्स आहे का व्यापार करायला, ह्या सगळ्या बाबींचा शोध घ्यावा, पडताळा घ्यावा आणि जी ह्यामध्ये काही लोक अपराधी स्वरूपाचे आहेत, मग त्यांचे आधार कार्ड वगैरे चेक करून त्यांचं त्या ठिकाणी कुठं गुन्ह्याची नोंद आहे का या संदर्भात सुद्धा माझं पीआय साहेबांशी बोलणं झालं की तुम्ही तिथं स्थानिक पोलीस प्रशासनाला त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का तर याचीही चौकशी करावी। सांगोला शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भात कठोर कारवाई करावी, अशा विविध विषयाबाबतीत चर्चा झाली। यातून प्रशासनानं आम्हाला एक 8 दिवसाची मुदत मागितली आहे, त्याच्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तरी पण या मोजोर व्यापाऱ्यांच्या विरोधात जी आमच्या स्थानिक लोकांना त्रास देतात की त्याच्या वर्तणुकीतून, व्यवहारातून किंवा वागण्यातून, त्यांच्या देहबोलीतून जे मजुरी आणि मगरुरी दिसून येते ती मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आंदोलनावर ठाम आहे। उद्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या विरोधात जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। सांगोला शहरामधील अवैध डाळिंब लिलावाबाबत आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची व मार्केट कमिटी यांची बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये 21 तारखेपर्यंत अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे। या समिती 21 तारखेपासून सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सदरचं मार्केट हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेण्याबाबत
चर्चा झालेली आहे. 21 तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाहीही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले.